हाय फ्रेंड्स, मी सिद्धार्थ दुराडे इझी लर्निंग चॅनलवर आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण सांकेतिक तुलनावरचे प्रश्न असतात, अतिशय महत्त्वाचे असतात, जे विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांना विचारले जात असतात. अतिशय सोपे असतात, फक्त दिसायला त्याचा काहीतरी विचित्रपणा दिसतो, पण अतिशय सोप्या पद्धतीने आपण याचं उत्तर पटकन काढू शकतो. तर वेळ न जाता आपण लगेच याला सुरुवात करूया की अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत ते आपण कसे सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, प्रश्न बघा. प्रश्नाचं स्वरूप अशा प्रकारचं असणार आहे. सांकेतिक तुलना केलेली असते, चिन्ह दिलेले असतात आणि विधान असतं, निष्कर्ष असतं आणि कोणतं निष्कर्ष हे योग्य आहे अयोग्य आहे ते आपण काय करायचं ठरवायचं असतं. ठीक आहे, पण प्रश्न थोडंसं वाचतो मी पटकन. खालील माहितीवर उत्तर द्या असं असणार आहे. जर आपल्या या ठिकाणी दिलेला आहे पी हा क्यू पेक्षा मोठा नाही, पी हा क्यू पेक्षा लहान किंवा समान नाही, अशा प्रकारचं दिलेलं असतं तर आपण काय करायचं, लगेच हे जे चिन्ह दिले आहे तुलना केलेलं पी आणि क्यूचं तुलना केलेलं जे चिन्ह दिले आहे ते चिन्ह एका बाजूला पटकन लिहून घ्यायचं आणि त्याच्यासाठी तो लहान आहे की मोठा आहे हे चिन्ह त्याच्या पुढे लिहायचं. कसं बघा, हे चिन्ह आपण पटकन अगोदर लिहून घेऊया. त्यांचं स्टार आहे डॉलरचं. ठीक आहे, आता इथे बघायचं लगेच. पहिलं दिलाय काय म्हटलंय, पी हा क्यू पेक्षा मोठा नाही. मोठा नाही याचा अर्थ तो काय असू शकतो, लहान असेल किंवा समान असेल. ओके, ठीक आहे. दुसरी काय केलंय, पी हा क्यू पेक्षा लहान किंवा समान नाही. लहान नाही आणि समान नाही याचा अर्थ काय असणार आहे, मोठा असणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, पी हा क्यू पेक्षा मोठा किंवा समान नाही. मोठा नाही आणि सारखा म्हणजे समान पण नाही याचा अर्थ तो लहान असेल. काय असणार आहे, लहान असणार आहे. त्यानंतर आहे पी हा क्यू पेक्षा मोठा किंवा लहान नाही. मोठाही नाही आहे आणि लहान नाही याचा अर्थ तो काय असणार आहे, सारखा म्हणजे समान असणार आहे. त्यानंतर आहे पी हा क्यू पेक्षा लहान नाही. लहान नाही मध्ये काय असू शकतो, एकतर मोठा असेल किंवा बरोबर असेल. ठीक आहे, अशा प्रकारे चिन्हांची आपण काय करायची, मांडणी केली की लगेच आपण पुढे प्रश्नांकडे जायचं आहे. विधान आता काय सांगतो बघूया. विधान बघा, या ठिकाणी आपला कोड मध्ये दिलेला आहे, संकेतामध्ये दिलेला आहे. हे अगोदर सोडवायचं. हे संकेत जो दिलेला आहे काय करायचं, त्याला आपल्याला सोडवायचं आहे. ठीक आहे, मी त्याच्या इथं वरच ते काय लिहिलेलं आहे नेमकं, हे काय लिहिलेलं आहे ते आपण बाजूला पटकन लिहायचं. बघ, के दिलेला आहे म्हणजे के लिहिणार. के हे चिन्ह कुठे आहे बघा, इथे हे चिन्हाच्या पुढे आपण कोणतं चिन्ह निवडलेलं आहे ते चिन्ह त्या ठिकाणी पटकन लिहायचं. त्यानंतर डी, डीच्या नंतर कोणते चिन्ह आहे हे, ते चिन्हाच्या पुढचं चिन्ह लगेच लिहायचं. त्यानंतर डब्ल्यू आहे, त्याच्यानंतर डब्ल्यू सारखंच आहे. ओके, एका सलग रांगेमध्ये त्याला लिहायचं. नंतर स्टार दिलेला आहे, स्टार साठी कोणते चिन्ह वापरलं आहे, बरोबरचं आणि झेड. हे आपण लगेच लिहून घ्यायचं इथलं बघून. ओके, झालं. आता निष्कर्षाकडे जायचं. आता निष्कर्षामध्ये जे कोड दिलेले आहेत ते कोड आपण इथं लिहून घ्यायचं पटकन. झेड दिलेला आहे पहिलं बघा, झेड आणि हे चिन्ह पर्सेंटेजचं के, हे झालं याचं. याचं पण अलग लिहायचं, के हे चिन्ह आणि डब्ल्यू. आता तुलना करायचं आहे. आता बघा, हे बरोबर आहे का, याच्यानुसार विधानानुसार हे निष्कर्ष बरोबर आहे का. आता जर आपण याच्याकडे बघायला गेलो याचा अर्थ काय होतो की झेड मोठा आहे, के पेक्षा झेड मोठा आहे. आता बघा, के आणि झेड, आता या ठिकाणी झेड मोठा आहे सांगितलं बघा. टोक जर बघायला गेलं इकडे झेड कडे दाखवत आहे म्हणजे झेड याचा अर्थ काय आहे, मोठा आहे. हे आपण लगेच करणार आहे कारण के पेक्षा डी मोठा आहे, डी पेक्षा डब्ल्यू मोठा आहे, डब्ल्यू आणि झेड सारखा आहे. याचा अर्थ इथे पण झेड असू शकतो. बरोबर, म्हणजे पहिलं विधान काय आपल्याला, हे बरोबर आहे पहिलं विधान. दुसरं विधान, के आणि डब्ल्यू तुलना केली, या ठिकाणी काय दिसतं आपल्याला, हे जे तोंड असतं जिकडे असतं ते काय असणार आहे, मोठं. इकडे मोठं तोंड आहे याचा अर्थ हा मोठा असणार, म्हणजे डब्ल्यू मोठा आहे के पेक्षा. के आणि डब्ल्यू तुलना केलेली आहे. आता इथे पण बघायला गेलं बघा, डब्ल्यू कडेच तोंड दिसतं, याचं म्हणजे डब्ल्यूच मोठा दाखवलेला आहे. याचा अर्थ हे सुद्धा उत्तर काय दिसतं आपल्याला, बरोबर आहे. ठीक आहे, म्हणजे दोन्ही निष्कर्ष काय दिले आहेत ते बरोबर दिलेले आहेत. ओके, मग कुठे आपला बरोबर दोन्ही, इथे 3 नंबरला 1 व 2 हे दोन्ही उत्तर काय आहेत, बरोबर आहेत असं आपण काय बघ. सोपं आहे, अतिशय सोपं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे प्रश्नावर 2-3 निष्कर्ष दिलेले असतात. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. असा बघ, काय सांगितलं आपण, विधान जे दिलेलं आहे ते विधान आपण काय करायचं, सुरुवातीला विधानचा कोड जो आहे दिलेला, संकेत दिलाय तो सोडवून घ्यायचा. डी लिहिलेला आपण या ठिकाणी
डी, नंतर यासाठी कोणतं चिन्ह वापरलेलं आहे ते लगेच त्याच्या बाजूला लिहून घ्या पटकन. नंतर टी, त्यानंतर टीच्या नंतर कोणतं चिन्ह दिसतं आपल्याला पर्सेंटेजचं हे दिसलेलं आहे ते पटकन लिहायचं. एम, त्याच्यानंतर कोणतं चिन्ह आहे ते, त्याच्यानंतर के. ओके, आता तिकडे बघायचं नाही, सुरुवातीला खाली बघूया. आता हे निष्कर्षाच्या पटकन लिहून घेऊया आपण. त्या ठिकाणी के आहे पर्सेंटेज, टी हे झालं पहिल्याचं. दुसऱ्याचं काय आहे एम आणि हा डी. ओके, आता तुलना करून बघायचं काय, याचा अर्थ काय होतो की टी पेक्षा के काय आहे मोठा आहे असं सांगितलं. आता टी कुठे आहे इथे आणि के कुठे आहे इथे. आता बघा टी आणि के कडे जर बघायला गेलं तर हे जे दोन चिन्ह आहेत ते विरुद्धार्थी दिसतात. एक इकडे आहे एक इकडे आहे. असं जर विरुद्धार्थी चिन्ह जर असले एकमेकाकडे तर त्याची तुलना आपण करू शकत नाही. म्हणजे हे दिलेलं विधान काय आहे चुकीचंच आहे. ठीक आहे, पुढचं बघूया. एम आणि डी ची तुलना केली. एम आणि डी या ठिकाणी दिलेला आहे डी मोठा आहे. बघा एम च इकडे बघायला गेलं तर इकडे दाखवलेलं आहे, याचा अर्थ हे डी काय आहे मोठा आहे. लगेच आपल्याला याच्यावरून दिसणार आहे. म्हणजे दुसरं पर्याय काय आहे ते बरोबर आहे. म्हणजे लगेच काढला आपण. उत्तरामध्ये जर गेलं, उत्तरामध्ये आपण काय दिसणार आहे की फक्त जो पर्याय क्रमांक 2 आहे, पर्याय क्रमांक 2 हा काय आहे बरोबर आहे. असं अतिशय सोपं आहे. ओके, पुढचा एक प्रश्न बघूया पुन्हा. तर मित्रांनो काय होतं की हे दिसायला आपल्याला थोडंसं वेगळं वाटतं जेव्हा आपला सराव झालेला नसेल. मग काय होतं परीक्षेमध्ये खास करून गणितात जर सोडवायला गेले की वेळेची कमतरता असते आणि त्यामुळे आपण सोपं असून सुद्धा खूप अवघड असेल असं म्हणून आपण त्याला सोडून देतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. खालील माहितीवरून उत्तर द्या असाच प्रकार असणार आहे. चिन्ह त्याच प्रकारे दिलेलं आहे. काय सांगितलं आपण, हे चिन्ह एका बाजूला पटकन लिहायचं आणि त्याचा कोड काय दिलेला आहे ते संकेत काय दिलं ते पटकन लिहायचं. ठीक आहे, आपल्याला जे चिन्ह दिले आहे ते पटकन चिन्ह लिहूया. जे चिन्ह दिलेलं आहे ते पटकन लिहायचं. ओके, चिन्ह लिहून झाले की लगेच त्यांचा आपल्याला कोड लिहायचा. आता इकडे बघायची गरज नाही, आपण रांगेमध्येच लिहिलेलं आहे. इकडे बघायचं पेक्षा ए हा झेड पेक्षा मोठा नाही किंवा लहान नाही. मोठा नाही आणि लहान नाही याचा अर्थ तो काय असणार आहे सारखा असणार आहे. बरोबर. दुसरं काय लिहिलंय, पेक्षा ए हा झेड पेक्षा मोठा नाही किंवा समान नाही. मोठा नाही आणि समान नाही याचा अर्थ तो काय असणार आहे लहान असणार आहे. लहान साठी आपण हे वापरतो. ओके, हे लहान. त्यानंतर ए हा झेड पेक्षा लहान नाही किंवा समान नाही. लहान नाही आणि समान नाही म्हणजे याचा अर्थ काय असणार, तो मोठा असणार आहे. पुढचं ए हा झेड एवढाच आहे म्हणजे त्याच्या एवढाच आहे, सारखा आहे. सारखा आहे असं सांगितलं आहे. आणि तिसरं शेवटचं आहे ए हा झेड पेक्षा मोठा किंवा समान आहे. मोठा आहे किंवा समान आहे. मोठा आहे किंवा समान आहे असं सांगितलेलं आहे. म्हणजे मोठा असेल किंवा समान असेल. ठीक आहे, आता हे काढून झाल्यानंतर आपण काय करायचं, विधानाकडे आपल्याला जायचं आहे. याचं काही काम नाही. ठीक आहे, विधान सोडवूया लगेच. ठीक आहे, काय केलं आपण विधान लिहिताना हे जे नंबर आहेत त्याच्यानुसार आपण त्याचा कोड मांडलेला आहे. एल आहे दिलेला आपल्याला सुरुवातीला म्हणजे एल लिहिलं आपण. त्याच्यानंतर ॲसचं कोणतं चिन्ह आहे ते आपण लावलं. नंतर बी. ठीक आहे, बी च्या नंतर काय अँडचं चिन्ह आहे. अँडला काय चिन्ह दिलं आहे ते लिहा लगेच. त्याच्यानंतर डी. त्यानंतर त्रिकोणाचं दिलेलं आहे बरोबरचं चिन्ह आणि ई. ठीक आहे, लगेच आपण दिलेल्याप्रमाणे त्याला कोड लावला. आता काय करायला सांगितलं, हे याचा कोड पटकन आपण त्या खाली लिहूया. एल दिलेला आहे एल आणि हॅश म्हणजे हे असं पटकन याचे पण लिहून घ्यायचं. ई अँड दिसतंय हे चिन्ह आणि बी. ओके, आता याचा अर्थ काय होतो, हा याचा अर्थ काय की एल मोठा आहे डी पेक्षा. एल मोठा आहे. आता इकडे बघायचं एल आणि डी. हा एल आहे आणि हा डी आहे. आता इथे जरी बघा हे चिन्ह जे आहेत दोन दिलेले आहेत आपल्याला या ठिकाणी, हे एकमेकाकडे बघत आहेत. एक एल कडे बघतो एक डी कडे बघतो. म्हणजे याचं उत्तर सांगू शकत नाही, हे लगेच चुकीचं आहे. दुसऱ्या याच्यामध्ये बघा ई आणि बी. बी मोठा आहे सांगितलं, हा आहे बी आणि हा आहे ई. आता बघा हे जे चिन्ह दिसते कोणा दिसतंय ई कडे दिसतंय. ई कडे चाललं, इथे बरोबरचं चिन्ह आहे. याचा अर्थ डी मध्येच ई आहे. ओके, आता याचा अर्थ काय होतो की ई मोठा आहे. ओके, याचा अर्थ काय होतो
ई हा मोठा आहे, पण इथे काय दिसतं आपल्याला बी मोठा दाखवलेला आहे, याचा अर्थ हे पण काय आहे या ठिकाणी विधान चुकीचं आहे. म्हणजे काय उत्तर असणार याचं, दोन्ही विधान चुकीचं आपल्या या ठिकाणी, म्हणजे पर्याय क्रमांक 3 1 व 2 हे काय आहे अयोग्य आहेत. ठीक आहे, ओके आलं लक्षात. पुढचा प्रश्न बघूया, त्याच्यावरच विधान दिलेलं आहे आपल्याला एक. ओके, इथे ठीक आहे, काय दिलं ते विधानाचं विधान जे लिहिलं आहे पटकन ते लिहितो आपण. एल आहे, एल हॅश ओ, इथे ओ च्या नंतर काय आहे पर्सेंटेज दिला आहे आपल्याला, त्याच्यानंतर व्ही, त्याच्यानंतर काय त्रिकोण म्हणजे बरोबरचं चिन्ह आणि ई, हे आपल्याला विधानात दिलेलं आहे. आता निष्कर्षाचं काय दिलं ते पटकन लिहायचं. एल त्रिकोण म्हणजे बरोबरचं चिन्ह आणि ई. ओके, त्याच्यात आपण बघा या ठिकाणी निष्कर्ष 3 दिलेले आहे. ठीक आहे, असू द्या. ओ, त्यानंतर टक्केचं दिलेलं आहे एल, तिसरं दिलेलं आहे व्ही हॅश म्हणजे आणि ओ, बरोबर. जे दिलं आपण ते लिहिलं. आता तुलना करायची, याच्याकडे बघायचं आहे विधानाकडे आणि हे तुलना करायची. काय सांगितलं आपण या ठिकाणी की एल आणि ई काय आहेत बरोबर आहेत, त्यांची तुलना केली बरोबर आहे असं सांगितलं. आता बघा एल इकडे दिसतंय, ई इथे दिसतंय, हे दोन सारखे दाखवलेले या ठिकाणी, याचा अर्थ इथे ई आहे आपण समजूया. आता काय होतं इथे जर ई असेल तर याचा अर्थ काय एल मोठा आहे, ई पेक्षा एल मोठा आहे सांगितलं, पण इथे काय सांगितलं नाही बरोबर सांगितलं, म्हणजे हे विधान काय आहे चुकीचं आहे. दुसरं बघा या ठिकाणी काय दिसतं आपल्याला एल आणि ओ चं जर तुलना केली आहे या ठिकाणी दिसतंय की ओ हा मोठा आहे किंवा सारखा आहे. एल आणि ओ हे तुलना केली तर एकतर ते सारखे असतील किंवा ओ मोठा आहे असं सांगितलेलं आहे. आता ओ आणि एल ची जर तुलना करा, इथेच बघा कोण दिसतंय मोठा, एल मोठा आहे, इथे एल मोठा दाखवलेला आहे आणि इथे ओ मोठा दाखवलेला आहे, म्हणजे हे विधान पण काय आहे चुकीचं आहे. त्याच्यानंतर तिसरं विधान बघा या ठिकाणी आपण सांगितलं आहे दिसतंय की व्ही मोठा आहे असं सांगितलेलं आहे, पण इथे बघूया व्ही आणि ओ कुठे आहे, हा व्ही झाला आणि हा ओ. ओके, या ठिकाणी आता इथे कोण मोठा दिसतंय आपल्याला, ओ मोठा दिसतंय, हे ओ कडे चिन्ह दिसत आहे, तो काय पूर्ण मोठं, ओ मोठा दिसतंय, पण इथे व्ही मोठा सांगितलेला आहे निष्कर्षामध्ये, म्हणजे हे विधान सुद्धा काय आहे चुकीचं आहे. लक्षात बघा, असंच अतिशय सोपं. याचा अर्थ काय झाला, तीनही विधान चुकीचे आहेत. मग पर्यायामध्ये बघितलं गेलं 3 नंबरचा आहे सर्व अयोग्य आहेत, सर्व विधाने काय आहेत अयोग्य आहेत अशा प्रकारे सांगितलं. तर मित्रांनो अशा प्रकारचे उदाहरण असतात अतिशय सोपे आहेत, बरोबर. पण स्पर्धेमध्ये कसं वेळेचा अभाव असतो, त्याच्यामुळे पटकन सोडवणं गरजेचं आहे आणि जर आपण अभ्यास केला की ते सोपं आहे. तर अशा प्रकारचे विधान होते मित्रांनो की सर्वच प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये हे विचारत असतात आणि आवर्जून असतातच. ठीक आहे, तर अशाच प्रकारचे विविध प्रकारचे व्हिडिओज आहेत आपल्याला उपयोगी पडतील स्पर्धेमध्ये, असं आपल्या इझी लर्निंग चॅनलवर काय आहेत उपलब्ध आहेत इझी लर्निंग चॅनलवर. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, चॅनलला भेट द्या आणि तुम्हाला उपयोगी होईल अशा प्रकारचे तिथले व्हिडिओ तुम्ही बघा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या परीक्षेत नक्कीच फायदा होईल. ओके, व्हिडिओ आवडला असेल त्याला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू.